नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. माझ्या भोकर विधानसभा सदस्यांचा राजीनामा आज विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. यासोबतच काँग्रेस सदस्यांचा देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये होतो तेव्हा प्रामाणिकपणे काम केले. पुढे देखील राजकीय भूमिका 2 दिवसात स्पष्ट करेल. भाजपात जाण्याचा अद्यापही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री काँग्रेसला रामराम ठोकणारे अशोक चव्हाण यांनी केले. आज सकाळपासून त्यांच्या व इतर काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याची व भाजपात प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले आहे. चव्हाण म्हणाले, पक्ष सोडायला कारण असलेच पाहिजे असं नाही, असं मला वाटतं. वेगळा पर्याय हवा होता म्हणून राजीनामा दिला. यासोबतच मी काँग्रेस आमदारांबरोबर गोष्टी केल्या नाही. माझा तसा हेतू नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. कोणत्याही पक्षाशी चर्चा केलेली नाही. राज्याचा मुख्यमंत्री असताना कोणत्याही आमदाराशी मतभेद केला नाही. पक्षाने मला मोठं केलं. मी सुद्धा पक्षासाठी खूप काही केलं, असेही अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही. मला काय अवधी लागेल. 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून, पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. करायची नाही, कोणाची उणीधुणी मला काढायची नाही. ती माझी स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं, मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे. एवढीच माझी भूमिका. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.